आजच्या दिवसातील हा या पहिल्या फेरीतील चौथा मात्र ओव्हरऑल एकूण पाचवा मॅच या ठिकाणी पाहायला मिळतोय। आमचे अजून एक समालोचक जयेश डुकले मला वाटते जयेश या टीम मध्ये खेळते ना कुठल्या मुंडेमध्ये आता जयेश डुकले यांच्या गावातील संघ आपल्याला पाहायला मिळतोय। मला वाटतं जयेश साईदत्त काजूपाडा या संघामध्ये खेळत असतात। क्या बात आहे, पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हाताळला गेलाय। जयेश या ठिकाणी मॅच पाहत असतील, खूप खूप स्वागत आहे। जयेश डुकले आपण जर पाहिला तर एक सुंदर असा आवाज काजूपाडा परिसरातील तो सुद्धा ठाणा आणि या वसई परिसरामध्ये भरपूर कमेंट्रीसाठी आपल्याला त्याची सुद्धा मागणी असते पाहायला मिळत आहे। दरम्यान चेंडू टाकलाय कृष्णाने, पहिला चेंडू डॉट फ्लायटेड डिलिव्हरी हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली मेडॉपचा शतरक्षक जर्सी नंबर 07 टेक द कॅच विन द मॅच। मी म्हणेन या ठिकाणी तुम्हाला गोलंदाजाला सहकार्य करावं लागेल, कारण गोलंदाजांची पिसा उपटण्याचं काम सकाळपासून चालू आहे। त्याच्यामध्ये आमचे काही खेळाडू सुद्धा आहेत। जसं जसं विसराल तसं तसं मी आठवण करून घेईन सगळ्यांचे। जवळजवळ ऑन साइडला अजून एक कॅच, आता मात्र झेल टिपलाय, फलंदाज बाद झालाय, तो म्हणजेच नितेश। चला आपण जाऊया पुन्हा एकदा। एक विकेट मिळालाय गोलंदाज कृष्णा याला। जर्सी नंबर 47 गोलंदाज कृष्णा राईट आर्म ओव्हर द विकेट। शफळन क्रॉस अगोदरच शफळ झाला होता। जसं म्हटलं होतं की शफळ तेव्हा खेळायचं असेल, चेंडू डिलिव्हर होतोय त्याच्या अगोदर जर तुम्ही खेळलात, चेंडू गोलंदाजाच्या हातातनं निघालेला नाहीये तोपर्यंत जर तुम्ही शफळ झालात तर गोलंदाज एखादा चांगला गोलंदाज असेल तर 6च्या 6 डॉट तुम्हाला खेळवू शकतो। चेंडूवरती लक्ष ठेवावं लागेल। जसं म्हटलं होतं ना क्रिकेटमध्ये की कॅल्क्युलेटेड क्रिस हे घ्यायचं असतं, मात्र ते ठरवून ठेवायचं नसतं। ओ क्या बात आहे, आता मात्र जमवलंय काम आणि आमचे कॅमेरामॅन या ठिकाणी आहेत केवल यांच्या जवळ चेंडू जमलांचे दारूचा घोट दे ग सविता, जमलांचे दारूचा घोट चुलीत फाट्यालो न लोट ग सविता, चुलीत फाट्यालो दे तू 100ची नोट नोट र पोशा, दे तू 100ची जबरदस्त इकडे गाणे सुद्धा वाजवले जातात। चुलीत फाट्या लोट, सध्या चुलीत फाट्या लोटायची गरज नाहीये कारण की आले ते गॅस आणि माणूसच सध्या गॅसवरती असतो। सध्या आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा शफळन क्रॉस स्वभाव आहे आणि या स्वाभाविक केळीला वाव दिली जाते। षटकार पोरा पोरींला नाचून देस नाम पलसाचा पान नांगाया बेसना तरप्याचे मुजिक व नाचाया ठे
करतो डीजे. तर षटक झालाय समाप्त आणि आपण पाहतोय जसा एखाद्या शरीर सौष्ठवाने, जसा एखाद्या बॉडी बिल्डरने आपली पोज द्यावी आणि आपल्या कसरती दाखवाव्या, तशा या फलंदाजाने मात्र आपली कसरत दाखवली आहे आणि धाव संख्येला नेऊन ठेवलाय, ते म्हणजे 13 या धाव संख्येवरती. बघा एक मॅच पाहिला होता, एक प्रदर्शन पाहिलं होतं. सागर कातुर्डे पोस्ट डाऊन ॲट आमदार श्री 2025 ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डर असोसिएशनच्या माध्यमातून बॉडी बिल्डिंगची स्पर्धा आयोजित झाली होती आणि तिथे त्याने नक्कीच चांगला काम केलं होतं. भरपूर न्यूज आपल्याला पाहायला मिळतात. काय जबरदस्त कालचा जो सामना झाला त्याविषयी नक्कीच बोलणार आहे. मात्र दरम्यान नवीन गोलंदाज कोण आलाय तर गणेश आलाय. नक्कीच पंचांकडे दाद मागली होती, मात्र पंचांच्या इशाऱ्याची अजून सुद्धा आम्ही वाट पाहतोय. इट इज द लीगल बॉल. येस इट वॉज लीगल डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. क्या बात आहे, क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू. गोलंदाज गणेश याचा बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकलेत. 4 षटकांचा हा मॅच आहे. कालच्या दिवसाची आपण जर मॅच पाहिली तर दोनच देशांनी एका बाजूनं असलेलं पाहायला मिळालं, ते म्हणजेच अफगाणिस्तान आणि भारत हे 2 देश एका बाजूनं, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, इंग्लंड, साऊथ आफ्रिका, श्रीलंका आणि बांगलादेश दुसऱ्या साईडला होते, म्हणजे न्यूझीलंडला सपोर्ट करत होते. आणि जसं म्हटलं जातं ना की तुमच्या जोडीला किती आहेत त्यापेक्षा तुमच्या विरुद्ध जर जेव्हा जास्त असतील ना तेव्हा त्या खेळाची मजा येते आणि भारताने ते काल करून दाखवलाय. क्या बात आहे, क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू. जणू काही फलंदाजाच्या बुटामध्ये खेळा ठोकलाय आणि मागचा पाय तिथेच आहे. मात्र मित्र मी म्हणेन जास्त नाही, तुमच्याकडे 24 चेंडू आहे. 24 चेंडू मध्ये तुम्हाला किमान 50 ते 55 धावा बनवावे लागतील. तुमच्या संघाला जिंकायचं असेल तर एक चांगला सेफ टोटल द्यावं लागेल आणि ते सेफ टोटल किती असेल येणाऱ्या काही चेंडूंमध्ये बघायला पाहिलं की फलंदाज धावा बनवत नाहीये. लगेच चेंडू डाऊन द लेग टाकला. 1+1 अशा 2 धावा मिळतील, एक बाईज आणि एक वाईट. धाव संख्या 15. 4,999 राजावळी, वाघोबा स्पोर्ट्स राजावळी असं म्हणावं लागेल. 4,999 कोणाचा तरी लकी आकडा दिसतोय आणि स्पॉन्सर्स केलाय त्यांच्या मान्यवरांनी आणि त्यांच्या पाठीराख्यांनी. आणि रिक्षा नंबर आहे मला वाटतंय 9211 होता, तिथे 4,999 आलाय. आणि आलाय कोणाचा तो नंबर? नितेशजी मडवी यांचा नंबर आहे. क्या बात आहे. आता कधी जाताना दिसला जर मनामध्ये हसायला येईल की हा कोणाचा तरी स्पॉन्सर आहे. असो, दरम्यान सपोर्ट करणं गरजेचं आहे. इथे अजून एक डॉट डिलिव्हरी. धावफलक कायम आहे, ते म्हणजे 16. नाही, कोणी ना कोणी सपोर्ट करायला पाहिजे. गावातून एखादा संघ जर असेल तर त्याला सपोर्ट करणं एक चांगली गोष्ट आहे. त्यासाठी नक्कीच मडबी साहेबांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करू. धावसंख्या 15. अजून एक चांगला चेंडू टाकलाय. एक वाईड वगळला तर सर्व चेंडू जवळजवळ ऑफ स्टंपच्या बाहेर टाकले जातात आणि मला वाटतं 5 चेंडू टाकून झाल्यात. एक वाईट वगळला तर नक्कीच चांगली गोलंदाजी. धावसंख्या कायम आहे 15 वरती. मोठ्या धावसंख्येची गरज आहे आणि तो फलंदाज सुद्धा मैदानामध्ये आहे. खेळावा लागेल चांगला. मी म्हटलं होतं की बघा, एखादा जर गोलंदाज असेल, याच फलंदाजाला म्हटलं होतं की जर तुम्ही प्रोग्रामिंग शॉट करता तर तुम्हाला 6चे 6 चेंडू डॉट खेळवले जाऊ शकतात आणि गणेश त्याने ते करून दाखवलाय. क्या बात आहे. मात्र एक वाईट सुद्धा पडला होता, त्यामुळे मेडन होणार नाही. धावसंख्या आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15.
किती डॉट चेंडू आलेत. तर एकूण डॉटची संख्या जर पाहिली 2 षटकांमध्ये तर मला वाटतं 6 पेक्षा जास्त डॉट असतील या इनिंग मध्ये आतापर्यंत. व्हाईट बॉल आला. धावफलक मात्र पुढे सरकतोय. बघा गणेश याने जवळजवळ 6च्या 6 चेंडू डॉट टाकले, मात्र एक एक्स्ट्रा सुद्धा दिली, 2 एक्स्ट्रा दिल्यात, एक बायजाने एक वाईड. त्यानंतर हा पहिला चेंडू जर पाहिला मनीषाच्या माध्यमातून अजून एक चेंडू वाईड टाकला जातोय. पाहणं गरजेचं आहे काय होत आहे. नक्कीच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू दिला जातोय. क्या बात आहे, क्या बात आहे. त्या रिव्ह्यूचा वापर योग्य क्षणी तुम्ही करायचा आहे. पंचांचं जर डिसिजन तुम्हाला पटलं नाही तर वाईडसाठी तुम्हाला रिव्ह्यू दिलाय, भीमरसाठी रिव्ह्यू दिला आणि धावचीच्या त्या विकेटसाठी रिव्ह्यू दिला. या 3 गोष्टींसाठी तुम्हाला रिव्ह्यू दिला गेलाय. क्या बात आहे. मनीष याने समा बांधलाय. क्रिकेट जसं म्हटलं जातं ना की तुम्हाला ठरवून खेळता येत नाही. आज ठरवून येतो आपण की मी असेच फटके मारेन तसेच फटके मारेन, मात्र मैदानामध्ये उतरल्याच्या नंतर त्यात थोडंसं साईडला ठेवायचं असतं आणि जसा चेंडू तसा सिंगल डबल येतील याच्याकडे लक्ष द्यायचं असतं. कारण की सुरुवातीच्या षटकामध्ये चांगल्या धावा आल्या होत्या, मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली. जरी 2 वाईट या ठिकाणी पाहायला मिळाले तरी सुद्धा व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. सुरेख गोलंदाजी. चेंडू पडल्याच्या नंतर काय सुंदर बाहेर निघतोय आणि गोलंदाजाला विनंती की तुम्ही समोर जातायत पंचांच्या, त्यामुळं थोडंसं जज करणं कठीण जाईल. फलंदाजांना सुद्धा रिव्ह्यू दिले गेलेत, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. दरम्यान आपण पाहू शकता यस पंचांचा इशारा आला की हा व्हाईट बॉल. व्हाईटनं धावफलक पुढे सरकतोय. दरम्यान धावसंख्या झाली ती म्हणजेच 18 धावा. तर एक तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि 3 चेंडू टाकून झाल्यात, त्याच्यामध्ये 3 धावा सुद्धा आल्यात. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. फलंदाजांनी मात्र मोठ्या फटक्यामध्येच डील करण्याचा प्रयत्न केला. लेखपाईच्या तुपानं धावफलक पुढे सरकेल. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते ती 19 धावा धावफलकावरती. क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू. इम्पॅक्ट बाहेर आहे, शरीराला इम्पॅक्ट बाहेर आहे या ठिकाणी आपण पाहिलं. आणि जर क्वाट बिहाइंड विकेटची अपील कराल तर तिथे संपर्क झाला नसावा. धावफलक पुढे सरकलं होतं ते 19 वरती, तिथे थांबलाय, तिथे स्टॉप झालेला आहे. काही ना काही करावं लागेल फलंदाजांना. ऑन साइडला अगेन द स्पिन आणि या ठिकाणी फलंदाज बाद. ओलाचे ते बाजू माझी वाडी, माझी वाडी ग. ओलाचे ते बाजू माझी वाडी. नाम ओलाचे ते बाजू माझी वाडी, माझी वाडी ग. ओलाचे ते बाजू माझी वाडी. जसं म्हटलं जातं ना की प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट. काळानुसार तुम्हाला बदलावं लागेल. आणि बघा काळ काय बोलतोय तर स्पिन तुम्हाला खेळता यायला हवं.
तुम्हाला स्विंग खेळता यायला हवं, तुम्हाला फास्ट बॉल खेळता यायला हवा. हे नक्कीच फलंदाजाने जसं म्हटलं जातं की सराव हा माणसाला परिपूर्ण बनवत असतो. प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट असं म्हटलं गेलं आहे, ते या ठिकाणी नक्कीच आपण अनुकरण करावं लागेल. हो हो, ऑफसाईडच्या दिशेनं जे चेंडू टाकले गेलेत आतापर्यंत मी समोर बसलोय, फक्त आपण जर पाहिलं तर पाहतोय की आउटसाईड ऑफस्टम म्हणजे ऑफस्टमच्या बाहेर जेवढे चेंडू टाकलेत त्याच्यावरती मी म्हणेन 3 ते 4 चेंडूवरती फक्त फटके लागले गेलेत. बघा हा सुद्धा ऑफसाईडच्या बाहेर. प्रत्येक चेंडू अगेन द विंड हवेच्या विरुद्ध दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मी म्हणेन गोलंदाजांना दाद द्यायला हवी, कारण लाईन पकडून ठेवले ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर. चौथं षटक मार्गस्थ आणि धावसंख्या झाली ती 19 कायम आहे. टॉप एज लागलाय गणेश चेंडूच्या गल्याने फलंदाज बाद. ओय पोश्या ना घरा माहीत झाला तर तरी तू येच, मी वाट पाहतो. आमचे सुतार ॲज अ स्कोरर म्हणून काहीतरी माहिती देतात आम्हाला काहीतरी की 11 चेंडूमध्ये किती धाव बनवल्या? 1 धाव. 11 चेंडूमध्ये 1 धाव. इथे उलट पाहिला होता, एका चेंडूमध्ये 11 यायला होत्या, मध्ये तसं घडलेलं नाहीये. धावसंख्या कायम आहे ती म्हणजे 19 वरती भरपूर मोठी उटी लावली आहे, ती उटी काढावी लागेल कोणाला तरी. हवेमध्ये चेंडू आहे, आता काही धावा मिळतील एवढं मात्र नक्की. चेंडूला पाहत धावण्यापेक्षा इथे मात्र रनिंग मिडियम द विकेट चांगली ठेवावी लागेल. एकच धावाले एका धाब्याने धाव पलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे आता कुठेतरी ती उटी आहे ती थोडीशी सरकवली आहे गाडीची. गाडी थोडीशी पुढे चालायला लागल्या, मात्र किती वेळ अजून गाडी चालायला. तर 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके. अर्थातच हरकत नाही, तुम्ही जास्त क्रिकेट खेळत नसाल किंवा जास्त मॅचेस खेळत नसाल, जास्त प्रॅक्टिस करत नसाल, मात्र खेळत राहा. खेळल्यानंतरच अनुभव येतो. इथे कमी धावसंख्या झाली तरी नाराज व्हायचं नसतं माणसाने. खेळत राहायचं असतं, प्रॅक्टिस करायची असते. जसं म्हटलं जातं ना की शिकल्याच्या नंतर एखादा कुत्रा सुद्धा माणसाप्रमाणे वागतो, आपण तर माणूस आहेत. त्यामुळे क्रिकेटमध्ये कोणीही नाराज व्हायचं नसतं. खेळामध्ये कुठलाही खेळ असो नाराज व्हायचं नसतं. एकतर तुम्ही ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका मी म्हणेन, चांगला फटका आहे. का कारण म्हटलं होतं, कारण इथे बाउन्स भरपूर मोठा आहे या मैदानावरती. 4 धावा मिळाल्यात. तुझ्या माझ्या इष्टाची अजून आहे चर्चा, जशी तू माझी अर्ची अन मी ग तुझा परशा. जाणून बुजून नाही ग तुला पळवलं मी घरच्या, नाही तर कमी झाला असता बापाचा दर्जा. एवढा प्यार करस काय? थँक्यू डीजे. शेवटचा बॉल ऑन साइडला. हा षटकार जायला हवा आणि तो गेलाय. षटकार आलाय. करस काय? मी नाही ठकवा दिला घरी सुखी तू गरान, मनोरला लिस्की कॉल करत जा. दिला घरी सुखी तू गरान, मनोरला लिस्की कॉल करत जा. सगळ्यात चांगली फलंदाजी जर कोणी केली असेल तर या शेवटचा आलेला फलंदाज, मला वाटतं 4थ्या नंबरवरती आलेला फलंदाज किशोर. 2 चेंडूमध्ये 10 धावा केल्यात. त्या किशोरसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण की त्याने इथपर्यंत हा स्कोर आणून ठेवला आहे. आणि मी म्हणेन या खेळाडूंनी मात्र इथे धावा झाल्यात त्या म्हणजेच 30 धावा झाल्यात. 31 धावांचं लक्ष्य.
हॅलो हॅलो माईक चेंज हॅलो. एकतीस धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. तेजस आणि जयकुमार अशी ही सलामीची जोडी आपण बघतोय. काजूपाडा संघाची मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजे विजय. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. बघा एक डाव्या हाताचा फलंदाज आणि एक उजव्या हाताचा फलंदाज यावेळी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. तेजस मला वाटतं नक्की डाव्या हाताचा फलंदाज आहे की काय. बघा खेळाडूंना सूचना. सर सामना चालू असताना जर वाटलं पाणी पिण्यासारखं तर लगेच पंचांना इशारा द्या आणि पाणी मागून घ्या मैदानाच्या आतमध्ये. कारण जी गरमी आहे ती वाढलेली आहे आणि त्याच्याकडे लक्ष देताना पाणी लगेच मैदानाच्या आतमध्ये मागवा. चला सलामीची जोडी आलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेचं षटक असेल. 24 चेंडूमध्ये 31 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. का आजच्या दिवसामधली सर्वात कमी धावसंख्या आहे ही धावफलकावर लागलेली आहे. याच्या अगोदर आपण बघितलं 72 धावा ह्या हायएस्ट आहेत आजच्या दिवसामधल्या. विजय गोलंदाजी मार्कवर राईट हॅम ओव्हर द विकेटचा मारा करील. 7-8 पावलांचं रनअप. आपल्या पहिल्या षटकातला पहिला चेंडू फुल टॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते सर्कल मध्ये परंतु पंचांकडून इशारा घेतोय. नो चेंडू घोषित केला जातोय. बघा पहिला चेंडू हा नो चेंडू. 1+1 अशा 2 धावा येतात या चेंडूवर. संघाची धाव संख्या 2. बघा फ्री हिट चेंडू टाकल्याच्या नंतर याच्या पुढचा चेंडू फ्री हिट असेल. नो चेंडू टाकल्याच्या नंतर या पुढचा चेंडू फ्री हिट असेल. सामोरी फलंदाज जयकुमार सारखा फलंदाज आहे. बघा पंच इशारा करतात की हा फ्री हिटचा चेंडू. विजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आपण बघितलं पहिला चेंडू नो चेंडू टाकितला होता. या चेंडूवर 2 धावा ह्या एक्स्ट्राच्या रूपाने येतात समोरच्या संघाला आणि या 2 धावेने संघाचं खातं खोललं जाते. विजय आपल्या पहिल्या षटकातला पुढचा चेंडू राईट हॅम ओव्हर द विकेटचा मारा करेल. फ्री हिट चेंडू. ओ हो अप्रतिम डिलिव्हरी मानावी लागेल. ऑफ स्टिंग वर पडल्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळते. बघा इथे जिंकायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेट घ्यावे लागतील कारण 24 चेंडूमध्ये 31 धावा ह्या लक्ष्य असेल विजयासाठी. विजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू येतात. बघा फ्री हिटचा चेंडू होता परंतु त्याच्यावर पुरेपूर फायदा उठवता आला नाही. फलंदाज जयकुमार याला. त्याच्यानंतरचा चेंडू सुद्धा डॉट चेंडू. जे बघायला गेलं तर 2 चेंडू निर्धाव चेंडूची समाप्ती होते. विजय पुन्हा एकदा पुढचा चेंडू आपल्या पहिल्या षटकामधला. या पुढचा चेंडू वाटतं डिलिव्हरी मानावी लागेल. काय गोलंदाजी विजयाच्या मार्फत बघायला मिळते. नो चेंडू टाकल्याच्या नंतर स्वतःला सावरले गेले आणि आता मात्र चांगली लाईन लेंथ बघायला मिळते आपल्याला. जयकुमार याला आपण बघतो स्ट्राईकच्या एंडवर. 3 चेंडू हे डॉट चेंडू. विजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू आता मात्र खूपच बाहेर चेंडू. पंच वाईड घोषित करत आहेत. अवांतर धावेने संघाची धावसंख्येत भर पडतोय.
धावसंख्या 3. बघा या तिन्ही धावांचा जर विचार करायला गेला तर पहिला चेंडू नो टाकला होता, त्याच्यानंतर आता वाईट. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता, मिड विकेटच्या दिशेला खेळलाय, सीमारेषेवर क्षेत्ररक्षण आहे, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल यावेळी जय कुमार याला. जय कुमार याच्या बॅटमधून आलेली ही 1 धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या 4 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. संत सावध गतीने पुढे जाताना बघतोय आपण काजूपाडा संघ. तेजस हाडावे हाताचा फलंदाज आणि जयकुमार अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. विजय आपल्या पहिल्या षटकातला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. बघा गोलंदाज गेला होता, चेंडूला पकडलं, अशा प्रकारे पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. शेवटचा चेंडू पहिल्या षटकामधला. जशी सुरुवात हवी होती 4399 वाघोबा स्पोर्ट राजावली संघाला, तशी सुरुवात आपण बघतोय विजय यांनी करून दिलेली आहे. पहिल्या षटकामधला शेवटचा चेंडू असेल आणि धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 4. बघा मोठा फटका येतो की काय या षटकामध्ये. या पुढचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. यास पंचांकडून इशारा केला जातोय, अवांतर धाव येते. तर एक्स्ट्राच्या रूपाने बघायला गेलं तर 4 धावा ह्या एक्स्ट्राच्या रूपाने आलेल्या आहेत. म्हणजे थोडीशी खराब सुद्धा गोलंदाजी मानावी लागेल. विजय पुढचा चेंडू आपल्या पहिल्या षटकामधला. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. निर्धार चेंडूची समाप्ती होते, पंचांकडून इशारा केला जातोय. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे बिनबाद 5 धावा. तर वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते, तो म्हणजे तुषार. बघा पॉवर प्लेच्या षटकामध्ये असं वाटत होतं की काजूपाडा संघ जास्तीत जास्त धावा जमवेल, परंतु विजय याची तारीफ करावी लागेल. कारण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 5च धावा मोजलेल्या आहेत. षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी सज्ज होते तुषार. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. सामोरे फलंदाज जय कुमार सारखा फलंदाज आहे ज्याने 4 चेंडूचा सामना केलेला आहे आणि एका धावेवर स्ट्राईक चेंडूवर आपण त्याला बघतोय. या पुढचा चेंडू, हो काय फटका केलाय बघा. क्षेत्ररक्षक होता, त्याच्या मागे सुद्धा एक स्लिप लावण्यात आलेली होती, परंतु त्या 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेलाय 4 धावांसाठी. आणि जय कुमार याच्या बॅट मधून आलेला हा चौकार आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 9 धावा. बघा जो गॅप होता तो गॅप शोधलेला आहे इथे. आपण बघत होतो एक स्लिप लावण्यात आलेली होती आणि आता मात्र ती हटवलेली आहे. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. बॉल जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होते. एक धाव पूर्ण केली गेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगला कॉलिंग होता बघा नॉन स्ट्राईक साइड वरून जय कुमार याच्याकडून. तर आपण बघतोय विवेक डुकळे यांचं सुद्धा आगमन होतंय. आई मर्दवी राजावडी आयोजित हितेश मूर्ती चषक 2025चा हे भव्य दिव्य आयोजन. आणि नक्कीच आपण बघतोय हितेश यांचे बंधू विवेक डुकळे यांचं सुद्धा आगमन होतंय. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. तुषार गोलंदाजी मार्कवर पहिल्या 2 चेंडूमध्ये 5 धावा मोजतोय. आपल्या पहिल्या दुसऱ्या षटकातला पुढचा चेंडू, ओहो खराब चेंडू होती आणि त्या खराब चेंडूला नशिहत दाखवून दिलेली आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी.
बघा जो थर्डमॅनचा शतरक्षक होता तो यावेळी आपण बघते सर्कल मध्ये होता आणि त्याचाच पुरेपूर फायदा उठवला गेला. जर चेंडू सोडला असता तर नक्कीच वाईट चेंडू असता, परंतु हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या 14 धावा. तेजस याच्या बॅटमधून आलेला हा चौकार यापुढचा चेंडू आपण एकदा चांगला चेंडू मानावा लागेल. शतरक्षक आहे परंतु शतरक्षकाला चकवून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी. बघा पहिल्या षटकामध्ये असं वाटत होतं की खरोखर चांगली गोलंदाजी झालेली आहे, परंतु जसं दुसरं षटक तुषार असं चालू झालेलं आहे आणि या दुसऱ्या षटकामध्ये एक आक्रमण केलेलं आहे तेजस आणि जयकुमार यांनी. पहिल्या 4 चेंडूचा जर विचार करायला गेला तर 4 चेंडूमध्ये तब्बल 15 धावा मोजतोय हा गोलंदाज आणि त्याचं श्रेय जाते ते म्हणजे जयकुमार आणि तेजस या 2 फलंदाजांना. बघा तेजस याच्या बॅटमधून चौकार आला, त्याच्यानंतर लगेच षटकार सुद्धा आला. धावसंख्या 20 धावा. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता, बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला. बघा मिसफील्ड झाली त्या ठिकाणी, शतरक्षक होता, चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु मिसफील्ड झाली, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेला 4 धावांसाठी आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 24 धावा. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, अशा प्रकारे झेल पकडला जातोय आणि तेजस सारखा फलंदाज बाद होतोय. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपते आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 24 धावा. हॅलो, 12 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू मध्ये 7 धावेची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे तो म्हणजे मनीष. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल, निर्धार चेंडूची सांगता. त्याच वेळी आपण बघतो स्ट्राईक चेंडूवर जयकुमार सारखा फलंदाज आहे, सलामीला गेलेला फलंदाज चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. केतन या पुढचा चेंडू डॉट डिलिव्हरी. विजयाच्या मार्फत पहिलं षटक आढळलं होतं, त्या षटकामध्ये 4 धावा आलेल्या होत्या. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू मानावा लागेल. तर 1 धाव येते आणि एका धावेने संघाची धावसंख्या 25 धावा. या पुढचा चेंडू बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये फटका फसलाय की काय, परंतु सीमा रेषेच्या बाहेर जातोय चेंडू.
6 धावांसाठी आणि अशा प्रकारे विजयी षटकार येतोय आणि या सामन्यामध्ये विजयी संपादन करतोय तो म्हणजे काजूपाडा संघ आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय 4999 वाघोबा स्पोर्ट राजावळी संघ. तर खेळाडूंना पुन्हा एकदा सूचना की जर वडापाव अंडापाव पाहिजे असेल तर आपल्या मंडपाच्या मागे आहे, त्याची सोय सुद्धा आहे, परंतु पैसे देऊन तो खायचा आहे. वडापावची सोय आहे, अंडापावची सुद्धा सोय आहे. आपला जो मंडप आहे त्याच्या मागे आपण बघतो ही सोय आहे. तर या सामन्याचा मेन ऑफ द मॅच ठरतोय मिस्टर मनीष. याच्यानंतर होणारा सामना असेल एन्जॉय ग्रुप बेलकडी वर्सेस विजय संघ म्हणजे काजूपाडा संघ यांच्यामध्ये हा सामना होईल. मनीष यांनी चांगली गोलंदाजी केलेली होती, जे तिसरं षटक टाकलेलं होतं त्याच्यामध्ये एक्स्ट्राच्या रूपाने